शेवट तो भला, शेवट तो भला माझा बहु गोड झाला, आलो निजाच्या माहेरा भेटी रकुमाईच्या बरा. थोडा कडक परिहार झाला, परिहार झाला अवघ्या दुःखांचा मागिला, आलो निजाच्या माहेरा भेटी रकुमाईच्या वरा. तुका म्हणे वाणी गेली आता घेऊ धनी, तुका म्हणे वाणी गेली आता घेऊ धनी, आलो निजाच्या माहेरा भेटी रकुमाईच्या बरा. पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू भद्रकाली कपालिनी दुर्गा क्षमा शिवा धात्री स्वाहा स्वादा नमोस्तुते. अनादि अंबिका भगवती, अंबिका भगवती जगदम्बे गोंधळा, ये वो जगदम्बे गोंधळा, ये वो जगदम्बे गोंधळा, ये वो जगदम्बे गोंधळा, ये वो जगदम्बे. सेवेलागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा, अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अवेर. संपाद्य ज्ञानंच विदाय भक्तिं विलोकितो येन समाधिराज, वैराग्यवंतं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुंतं. जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण, तेच वंदो श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता. शेवट तो भला माझा बहु गोड झाला, आलो निजाच्या माहेरा भेटी रखुमाईच्या वरा. सेवेकरता निवडलेला अभंग संत श्रेष्ठ जगद्गुरु श्री तुकाराम महाराजांचा 4 चरणाचा अत्यंत गोड सुंदर प्रसिद्ध असा अभंग असून, या अभंगातून जगद्गुरु श्री तुकोबाराय आपल्या पारमार्थिक साधनेच्या शेवटाचा परिहार गोड पद्धतीने दिलेला आहे. विठ्ठला 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 विठ्ठला. उपस्थित सर्व भाविक सज्जन वैष्णव गुणीजन महाराज मंडळी, परिसरातील श्रोते भाविक वारकरी मंडळी, रोकडे परिवाराचे आप्त इष्ट सगळे सोयरे यांच्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आज आपण या शिंदेवाडी गावामध्ये आपल्याच गावातील किराणा मालाचे व्यावसायिक, ज्यांना गेल्या वर्षीपासून वैकुंठवासी म्हणावं लागतं असे वैकुंठवासी अनिलराव अरविंदजी रोकडे यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्ताने तुम्ही आम्ही सर्व उपस्थित आहोत. त्यांच्या पश्चात असणारा त्यांचा सर्व परिवार, त्यांचे चिरंजीव आदरणीय आमचे अक्षय भैया,
त्यांची कन्या स्नेहलताई, त्यांची पत्नी म्हणजे अनिलरावांची पत्नी सुवर्णाताई, त्याचप्रमाणे त्यांची सून प्रिया अक्षय रोकडे, या सर्व तथा रोकडे परिवार यांनी आपल्या पित्याच्या स्मृतीला उजाळा देण्याकरता या कार्यक्रमाचं आयोजन केलं. आणि त्यातील कीर्तनाची सेवा माझ्या वाट्याला आपल्याच गावातील उमलतं अत्यंत गोड व्यक्तिमत्व गुरुवर्य तात्याच्या सहवासामध्ये आणि वारकरी शिक्षण संस्था जोग महाराज इथे गोड पद्धतीने अभ्यास आणि साधनारत ज्यांचं जीवन आहे असे माझे गुरुबंधू हरिभक्तीपरायण ऋषिकेश महाराज रनवरे यांच्या विशेष आग्रहातून आणि अक्षय भैयाच्या विशेष आग्रहातून ही सेवा माझ्या वाट्याला आलेली आहे. तरी परिसरातील सर्व गुणीजन टाळकरी मंडळी, देशमुखवाडी असेल, धर्मपुरी असेल, गावातील असतील तथा परिसरातील सर्व वैष्णव गुणीजन महाराज मंडळी यांच्याविषयी सद्भाव व्यक्त करतो आणि अभंगाच्या दृष्टीने चिंतनाचा प्रवास चालू करतो. आज आपण चिंतनात अभंग निवडलाय तो तुकाराम महाराजांचा आहे. ज्या तुकाराम महाराजांनी मरणाच्या आधीचा आपला शेवट जो परिपूर्ण केला त्याचा गोड परिहार दिलेला आहे. कारण या अभंगात शेवट मरण याच अर्थानं घेता यायचं नाही. कारण का, जर मरण गोड झालं एवढ्याच अर्थानं घेतलं तर मेल्यानंतर तुकोबाराय बोलायला कसे शिल्लक राहिले. ज्या अर्थी तुकाराम महाराज आमच्याशी त्या मरणाचे साक्षीदार होऊन त्याचा परिहार देतात त्या अर्थी ते मरण काही वेगळंच असलं पाहिजे. ते कोणतं आहे ते आपण पाहूच, वादच नाही. शास्त्रामध्ये मरण 3 पद्धतीचं आहे, शेवट 3 पद्धतीचं आहे. एक आहे नित्य मरण, एक आहे नैमित्तिक मरण आणि एक आहे आत्यंतिक मरण. नित्य मरण काय, माणूस रोज जे झोपतो ना तो सुद्धा एक मरणच आहे. बघा, झोपलेल्या माणसात आणि मड्यात काही अंतर नसतं. ज्ञानोबाराच्या ओवीला धरून सांगायचं ठरलं, फक्त आम्ही तो मेला असं का वाटत नाही. आणि आजच्या दिवसाचा भोग जर संपला असेल 8लाच गाडगुड झोप लागते. ज्या माणसाला 8ला झोप लागते त्या माणसाला 3 वाजेपर्यंत का बरं झोप लागत नाही. कारण काय असतं त्याचं शास्त्रकारण कारण दिलं. त्या दिवसभरात त्याला जे कर्म भोगायचे ते अजून भोगून संपलेलं नाही म्हणून त्याला झोप येत नाही. हे नित्य मरण आहे. एक नैमित्तिक मरण आहे जे तुमच्या आमच्या सगळ्यांच्या दृष्टीने स्थूल देहाचा आणि सूक्ष्म देहाचा वियोग म्हणजे या देहातलं कर्म भोगून संपल्यानंतर जे होतं ते नैमित्तिक मरण. आयुष्याचे सूत्र विघडता, भूताची उमटे खडाडता. आयुष्य संपलं या जन्मातलं की जे येतं ते नैमित्तिक मरण आहे. पण ऐकलं का मंडळी, नित्य मरण पुरुषार्थ नाही, नैमित्तिक मरण पुरुषार्थ नाही, मग आत्यंतिक मरण पुरुषार्थ आहे. मग आत्यंतिक मरण काय आहे, जीवदशा संपून जीव शिवदशेमध्ये जाणं हे आत्यंतिक मरण आहे. की ज्याचं वर्णन आहे तो कामने एका मरणेची सरे, तो कामने एका मरणेची सरे. अरे तो कामने एका मरणेची सरे. तो कामने एका मरणेची सरे. उत्तमाची उरे कीर्ती मागे, उत्तमाची उरे कीर्ती मागे. उत्तमाची उरे कीर्ती मागे. उत्तमाची उरे कीर्ती मागे. तुकामने एका मरणेची सरे. तुकामने एका मरणेची सरे. तुकामने एका मरणेची सरे. तुकामने एका मरणेची सरे. उत्तमाची उरे कीर्ती मागे, उत्तमाची उरे कीर्ती मागे. उत्तमाची उरे कीर्ती मागे. उत्तमाची उरे कीर्ती मागे. हे तिसरं मरण आहे मंडळी, की जिथे शिवदशा जीवदशा संपून जाते आणि शिवदशा प्राप्त होते. आता त्याला या मरणानं तो मरतो. अर्जुना जो या परी मरणे मृत्यू मारी, जन्मे जन्म निवारी, मरणे मृत्यू मारी आणि आपण उरे. ह्या जन्म मरण पर्यंतचा विच्छेद करतो ते आत्यंतिक मरण आहे.
आजच्या अभंगातला शेवट म्हणजे हा शेवट आहे. ऐका मंडळी, लक्ष देऊन ऐका. आपली इच्छा असली तरी आपला शेवट होणारच आहे आणि नसली तरी शेवट होणारच आहे. जो जो जन्माला आला त्याचा शेवट 8 पद्धतीने होतो. किती पद्धती आहेत? 8. मोजा. काही लोक हत्या करून संपतात, काही लोक हत्येनं मरतात. म्हणजे एखाद्याची काय करतो? हत्या करतो. आणि सध्याचा काळ एवढा निष्ठुर आहे, कोण कोणाची कशा करता हत्या करील सांगता येत नाही. संभाजीनगरला पेपरला बातमी वाचली, म्हणजे जुना औरंगाबाद आताचं संभाजीनगर. जर तुम्ही त्या गावात शहरात गेलेला असाल तर मी सांगतो ते पॉईंट तुमच्या लक्षात येतील. एक पोरगा तिथं कंपनीमध्ये इंटरव्ह्यू देण्याकरता आला आणि अवघे त्याच्याकडे 200 रुपये होते. किती? 200. त्याला बाबा पेट्रोल पंपवरून रेल्वे स्टेशनला जायचं होतं आणि तिथून ट्रेनमध्ये बसून त्याच्या गावी जायचं होतं. त्याच्याजवळ किती होते? फक्त 200 रुपये होते. तो बाबा पेट्रोल पंपवर उभा होता. पॉईंट आहे संभाजीनगर मधला एक बाबा पेट्रोल पंप म्हणून. त्या पॉईंटला उभा राहिला आणि आपल्याला काही रिक्षा भेटते का, कुणी लिफ्ट देतं का याची वाट पाहू लागला. एक मोटरसायकलवर पोरगा आला. कुठे जायचं रे? म्हणजे काय नाही, रेल्वे स्टेशनवर जायचं. बस म्हणे मी सोडतो, मी तिकडेच चाललो. त्याला गाडीवर बसवलं आणि निर्जन ठिकाणी नेलं. आणि बोल मी तुझ्याकडं काय काय सांग, तुझ्याकडं काय काय? तीन बाबा माझ्याकडं काहीच नाही, फक्त हे 200 रुपये आहेत आणि एवढेच तिकिटाला पैसे आहेत, एवढे माझ्याकडे राहू दे. नाही नाही मला ते दे. तो मागत होता ना, देत नव्हता. शेवटी त्यांना मारून धमकून त्यानं 200 घेतले. पण मारून सोडलं असतं तर बरं झालं असतं. दगड घालून त्याला मारूनच टाकलं त्याने. म्हणजे किती रुपयासाठी जीव घेतला? 200 रुपयासाठी. काही लोकांचा शेवट हत्येने होतो, काही लोकांची हत्या होत नाही, काही लोक आत्महत्या करतात. आत्महत्या करणाऱ्या लोकांच्या डोक्यात एवढंच आहे, एकदा ह्याच्यातून मला सुटायचंय. पण त्याला कर्माचा सिद्धांत माहित नसल्यामुळे तो सुटतो का गुंततो? उलट गुंतून जातो. दुसरा शेवट आहे आत्महत्येने. एक हत्या, दुसरी आत्महत्या. कायचा शेवट अकाली मरणाने होतो. मरायचं वय नसतं, पण मला वाटतं अनिल भाऊचं तसंच जायचं वय नव्हतं, पण अपघाती त्यांचा मृत्यू, बरोबर ना? अपघाती मृत्यूला त्यांना सामोरं जावं लागलं. असा अपघाती मृत्यू येतो. अचानक कोरोनाच येतो, एखादी रोगाची लाटच येते, एखादा रेल्वे अपघातच होतो, समृद्धीवर एसटीच कशाला तरी धडकते. असे जे अकाली मृत्यू म्हणतात त्याला शास्त्रामध्ये. एक आहे हत्या, दुसरा प्रकार आहे शेवटाचा आत्महत्या, तिसरा प्रकार आहे अकाली मरण. आणि ह्या 3 गोष्टीतून चुकला म्हणजे तो मरतच नाही असंही नाहीये. एकदा माणसाचं विशिष्ट वय संपलं, त्याचं आयुष्य संपलं की तेव्हा तो मरतो. हे किती प्रकार झाले? 4. हे प्राकृत 4 प्रकार झाले. आता 4 प्रकार पारमार्थिक आहेत शेवटाचे. एक आहे आत्मत्याग. एक प्रकार काय आहे? आत्मत्याग. आत्मत्याग म्हणजे काय? याचा 2 प्रकाराने अर्थ करता येतो. जेव्हा वृत्रासुराला मारायचं होतं आणि वृत्रासुरानं सांगितलं मी अशा अस्त्रानं मरेल ज्या शस्त्रानं अजून कोणी मेलेलंच नाही, त्याला कसं वरदान होतं? आणि उच्चिष्ट शस्त्रानं त्याला मरण होतं. इंद्राच्या खडगानं अनेक मेले, भगवान शंकराच्या सुदर्शनानं अनेक मेले, देवीच्या गदेनं अनेक मेले, अनेक शस्त्रानं अनेक मेले. पण असं शस्त्र पाहिजे की जे आतापर्यंत त्या शस्त्रानं कोणीच मेलेलं नाही. मग असं शस्त्र कोणतं? मग दधीची रुचीकडे सगळे ऋषीमुनी गेले, कारण सगळ्या शस्त्रानं सगळे मेले, पण साधूच्या हाडानं कोणीच मेलेलं नाही. साधूच्या हाडानं कोणीच मेलं नाही. मग दधीची ऋषींनी आपली हाडं वज्रा करता इंद्राला दिली. मग त्याने त्यांची हत्या झाली का? नाही. त्याने आत्महत्या केली का? नाही. मग त्यांचं मरण अकाली आहे का? नाही. काल मरण आहे का? नाही. मग ह्यांचा मरण प्रकार येतो आत्मत्याग. समाजाच्या कल्याणाकरता त्यांनी आपला आत्मत्याग केला. एक प्रकार असं बोलू नये कीर्तनामध्ये, पण तसा प्रकार एक शास्त्रामध्ये आहे. म्हणून जैन समाजामध्ये तो प्रकार बरेच लोक करतात. अजून जेव्हा आपलं जगणं शक्यच नाही तेव्हा अन्न पाण्याचा त्याग करायचा आणि देवाचं चिंतन करत मरणाची वाट पाहायची. ज्याला अनशन व्रत म्हणतात. ती हत्या नाही, ती आत्महत्या नाहीये. मग ते काय आहे? अनशन व्रत. माझ्या ऐकिवात आहे बरं,
विनोबा भावेने अनशन व्रत घेतलं होतं शेवटी. त्याच्याने त्यांनी आपल्या जीवनाचा काय केला, समारोप केला. जैन समाजामध्ये अजूनही ते केलं जातं. जैन समाजामध्ये ज्याला ते अनशन व्रत दिलं जातं ना, त्याला भेटायला सगळे पाहुणे रावणे गावगावचे लोक येतात आणि त्यांची सगळी व्यवस्था या घरच्यांना करावी लागते. लाखो रुपये खर्च करतात त्या व्रतामध्ये लोक. मी पाहिलेत असे काही उदाहरणं. त्यांचा एक वेगळा शब्द आहे त्याला, आता मला तो शब्द आठवेना, पण जैन समाजात तो प्रकार आहे. हा आत्मत्याग आहे. किती प्रकार झाले? 5. 6वा प्रकार आहे माणसाच्या शेवटाचा आत्मसमर्पण. आत्मसमर्पण आहे. सियाचीनची बॉर्डर आहे. सियाचीन बॉर्डरच्या इकडे भारत आहे आणि पलीकडे चीन आहे. वाघा बॉर्डर आहे. इकडे भारत आहे आणि तिकडे पाकिस्तान आहे. अशा बॉर्डर आहेत. त्या मिलिटरी मधला पक्क माहीत असतं, मी जर ही बॉर्डर ओलांडली, ही जर बॉर्डर मी ओलांडली तर पलीकडून गोळी तोफ काहीतरी येईल आणि माझा शेवट होण्याची दाट शक्यता आहे. पण कधी कधी तो शूर तो धोका पत्करून त्या सीमेच्या पलीकडे जातो देशाच्या कल्याणाकरता. मग ह्याची हत्या आहे का? मग त्याची आत्महत्या आहे का? नाही. त्याचं अकाली मरण आहे का? त्याचं कालमरण आहे का? त्यानं आत्मत्याग केलाय का? नाही. तो तरुण आहे, जवान आहे, मग त्याचं देशाप्रती हे आत्मसमर्पण आहे. हे काय आहे? हे आत्मसमर्पण आहे. हा 6वा प्रकार आहे. योगी समाधीत जाऊन देह थांबवतो. हा समाधी 7वा प्रकार आहे. आणि जगद्गुरु तुकोबारायसारखे महात्मे, मीराबाई सारखे महात्मे हे मात्र आपलं दिव्य निर्याण ठेवतात. अशा 8 पद्धतीने माणसाच्या मृत्यू लोकाचा समारोप होत असतो. या देहाचा शेवट होत असतो. पण शेवट होतच असतो. आम्ही ज्या दिवशी जन्माला आलो त्या दिवशी कधी, कुठं, कसे मरणार आहोत हे काय झालेलं आहे, ठरलेलं आहे. मी अनेक वेळा ही गोष्ट सांगत असतो. कदाचित तुम्ही मागच्या वेळेस ऐकली की नाही ऐकली मला माहीत नाही, पण पुन्हा एकदा त्याची आवृत्ती करतो. मरण हे माणसाचं ठरलेलं आहे. एक ब्राह्मण होता, चांगला ब्राह्मण होता. त्या ब्राह्मणाला लेकरू बाळच होईना. अनुष्ठानं केली, तप केली, त्याला एक मुलगा झाला. पण दैवाचा विलास एवढा विचित्र असतो, त्याला मुलगा झाला आणि त्याची बायको मेली. आता त्या मुलाची आई सुद्धा तोच आणि बाप सुद्धा तोच. एक दिवशी पाण्यामध्ये लेकराला टाकलं, पाणी आणायला नदीला गेला आणि पाण्याची घागर घेऊन येत होता, तर त्याला त्याच्या झोपडीतून एक काळा कभिन्न नाग बाहेर पडताना दिसला. अरे बापरे, माझ्या खोलीतून, माझ्या झोपडीतून काळा नाग निघाला. काय झालं? माझ्या बाळाला तर काही झालं नसेल ना. आज जाऊन पाहिलं तर त्याचं लेकरू काळं ठिक्कर पडलं होतं, कारण सापानं त्याला काय घेतला होता, चावा. दंश केला आणि तो मुलगा मेला. इतका चिडला, म्हटला एवढा जगायचा आधार होता तो यानं घालवला, त्या सापाला सोडणार नाही. हातात काठी घेतली आणि सापाच्या मागं लागला. साप पुढे चालला होता, हा पाठीमागे चालला होता आणि असा साप पुढे हा पाठीमागे जात असताना त्या सापानं एका मांजरीचं रूप धारण केलं. मग घाबरला. मायबापाचे प्रेम कुठपर्यंत असतं? बाळकिडे तुकाराम महाराज म्हणतात, तो का म्हणे माय बाप सोदर आणि तोवरीच तीर न देखता. सांगा कुठं बुडाला कृष्ण, सांगा कुठे बुडाला कृष्ण. अशी यशोदा धावत धावत आली आणि जेव्हा डोहातलं पाणी पाहिलं तेव्हा मागे सरे माय पाऊला पाऊली. तिथं महाराज म्हटले, तोवरीच तीर न पवता. सापानं मांजरीचं रूप धारण केलं. हा मला अरे बापरे, आपण समजतो तसं हे प्रकरण नाहीये. तो दबगला तर त्या मांजरीने एका उंदराला खाल्लं. अरे बापरे, उंदराला खाल्लं. अजून त्याच मांजरीचा एक वाघ झाला, त्याने एका बैलाला खाल्लं. मग पुरता घाबरला, हे नक्कीच भूत नाही तर राक्षस आहे. त्याला घाबरून एका झाडाच्या जाळीमध्ये जाऊन बसला. पण त्याच वाघाने एका काळ्या कभिन्न पुरुषाचं रूप धारण केलं आणि समोर येऊन त्याला म्हणे, जय हरी. जय हरी. घाबरू नका तुम्ही, तिथं चालले. जय हरी, जय हरी. ओळखलं का मला? कोण म्हणतो? तो पुरुष. कोणाला? ह्या ब्राह्मणाला. ओळखलं का मला? ते नाही बाबा, कधी नात्या पोत्याला पाहण्यात नाही, कधी धर्मपुरीला नाही, कधी बारामतीत पाहण्यात नाही. नाही नाही, पण ऐकलं का? तुम्ही माझ्या मुलाला मारलं तर मारू द्या,
मी तुम्हाला मारण्याकरता आलो होतो, मला माफ करा, फक्त मला खाऊ नका. तुला खाणारच नाही, तुझं अजून मापच भरलेलं नाही. पण मला ओळखलं का? म्हणे नाही. ओळखून राहा म्हणे, गाठ पडणार आहे आपली. पण मग तुम्ही आहात तरी कोण? त्यांनी सांगितलं मी मृत्यू आहे. अरे बापरे, मग एवढी रूप कशी? तुझ्या मुलाचं वय लहानपणी आणि सापाच्या हाताने झोपड्यात मरण होतं, मी तिथं जाऊन साप झालो आणि तुझ्या मुलाला मारलं. उंदराचं मरण मांजरीकडून होतं, मांजर झालो. बैलाचं मरण वाघाकडून होतं, वाघ झालो. आता माझ्या मूळ रूपामध्ये आलो म्हटले. पण भाग्यवानेच म्हणे तू. माझं दर्शन सहजासहजी मरेपर्यंत होत नाही, पण तुला झालंय. बोल, मी खुश आहे. सांग, तुला काय सांगू, काय देऊ? ब्राह्मण हुशार होता. ब्राह्मण म्हटलं मला काही देऊ नका, फक्त मला सांगा, मला न्यायला तुम्ही कोण्या रूपात येणार आहे? बाकी मला काय नको, मला न्यायला तुम्ही कोण्या रूपात येणार आहेत? त्यांना सांगितलं, बाळ्या आता सांगायला परवानगी नाही, पण शब्दात अडकलोय. पण तुला न्यायला मी मगरीच्या रूपात येणार आहे. मगर कळते ना? मी तुला न्यायला मगरीच्या रूपात येणार आहे. ब्राह्मण घरी आला, त्यानं सगळा बोरा बिस्तार बांधला आणि राजस्थानातच राहायला गेला. कुठे गेला राहायला? राजस्थान, वाळवंटात. तो म्हटला पाणीच नाही तर मगर नाही, आणि मगर नाही तर मरण नाही. म्हटलं राहिला राजस्थानात, राहिला जाऊन जिथे पाणीच नाही अशा देशामध्ये जाऊन राहिला. महाराज तिथे जाऊन राहिला, पण विना आश्रय न शोभन ते पंडित वनिता लता. विद्वान कधीच आश्रयाशिवाय राहू शकत नाही. तो एका राजाच्या मुलाला संस्कृताची शिकवणी घ्यायला राहिला. वेळ कमी असल्यामुळे राजाचं पोरग लग्नाला आलं. वेळ कमी आपल्याकडं. राजाचं पोरग लग्नाला आलं. आणि लग्नाला आल्यानंतर बापाने ठरवलं, लग्नही ठरलं. आणि पोरानं, बाळ्या तुझं लग्न ठरलं. ते बाबा मी लग्न करील, पण गुरुजी आल्याशिवाय नाही. लग्नात कोण आले पाहिजे? गुरुजी आले पाहिजे. काय हरकत, येतील म्हणे गुरुजी. राजा ब्राह्मणाकडे गेला, म्हणे भटजी बुवा, आपल्या राजकुमाराचं लग्न ठरलं. वा 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 वा, अभिनंदन. अभिनंदन नाही, लग्नाला तुम्हाला यावं लागणार आहे. लग्न कुठे? म्हणजे उजनीला आहे. लक्षात येते का तुमच्या? कुठे? ओय बाबा, तिथं येत नाही म्हटला मी. तू लग्न कुठेही ठेव, पण तिकडे येत नाही. तुम्ही अडचण काय? राजा, मी लोकात सांगूही शकत नाही तुला. राजाने एकांतात घेतलं. अडचण काय? त्यांनी सांगितला सगळा प्रकार. मला मगरीकडून मरण आहे, आणि उजनी म्हटलं की पाण्याचा डोहा आला, आणि तिथं मगरी असण्याची दाट शक्यता आहे. आपण काही येणार नाही म्हटला. बिलकुल नाही, बिलकुल नाही. ते तसं नाही गुरुजी, काय घाबरता तुम्ही मगरीला? माझ्या सिक्युरिटीवर तुम्हाला भरोसा नाही? हा, अहो तुम्हाला Z+ मध्ये नेतो. लक्षात आलं? Z+ मध्ये नेतो म्हणे, काळजी करू नका. म्हणजे तुमच्या भोवती सदैव 500 सैनिक भाले आणि तलवारी घेऊन राहतील. 10 ते 15 कडे राहतील. मगर पहिल्या कड्यातून सुटली तर दुसऱ्या कड्यात, दुसऱ्यात नाही तर 5व्या 6व्या आणि 10व्या पर्यंत येऊ शकत नाही. असे ठेवतो शूर. काळजी काय करता? चला. कसा तरी बिचारा तयार झाला. मुक्काम करत 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 ते आले. उजनीला मुक्काम करण्याआधी तो म्हटला, इथे दक्षिण प्रयागराज आहे, नीरा नरसिंगपूर, तिथं आपण जाऊ. सगळे तिथं गेले, पण ब्राह्मण म्हटलं मी नाही राहणार इथं. मग तुमची राहायची व्यवस्था? म्हणे शनी शिंगणापूरला, शिखर शिंगणापूरला. लक्षात येते का बोलणं तुमच्या? मी इथं थांबत, नीरा नरसिंगपूरला थांबत नाही. माझी व्यवस्था कुठं करावं लागेल? शिखर शिंगणापूरला. लक्षात येते ना तुमच्या? तुमच्या लक्षात आलं म्हणजे भागलं बघा, बाकी काही नाही. तिथं व्यवस्था. ठीक आहे गुरुजी, तिथे केली. पण राजानं विचारलं, गुरुजी एवढं चांगलं तीर्थ आहे जिथे नारदाचा आश्रम होता, नरसिंह भगवंताचं स्थान आहे, प्रल्हादाचं बालपण जिथे गेलं असं पवित्र स्थान आहे. नीरा आणि भिवरा हिचा काय आहे? संगम आहे. तिथं गुप्त रूपाने चंद्रभागा सुद्धा आहे. नीरा भिवरा संगमी चंद्रभागेच्या उगमी. समाधीमध्ये प्रमाण आहे. तिथं नीरा आहे, मूर्त भिवरा आहे, आणि चंद्रभागा गुप्त आहे. पण आपल्याकडे चंद्रभागा कुठून उगम पावती? नीरा नरसिंगपूरला. आणि संगम कुठे? विष्णुपदाला. म्हणजे नीरा नरसिंगपूर ते विष्णुपद
इथं चंद्रभागा आहे, आधी भीमा आहे, पुढं भीमा आहे, आणि एवढ्यात ती काय आहे? चंद्रभागा आहे. आणि जर दोन्ही लावायचं ठरलं तर भीमा आणि चंद्रभागा, तुझे चरणीची गंगा, भीमा आणि चंद्रभागा मिश्रित रूपानं पांडुरंगाच्या चरणापासून वाहतात. असं पवित्र स्थान आहे गुरुजी. बोला ना, इथं काय दान धर्म केला पाहिजे? राजा, इथं सुवर्ण दानाचं फार महत्व आहे. सोन्याचं दान कर, पण दान देणारा जसा पाहिजे तसा घेणाराही पाहिजे. पंक्ती घालणारेच पाहिजे का खाणारे बी पाहिजे? हा, खाणारे पाहिजे. म्हणजे गुरुजी तुम्हीच घ्या ना दान. नाही नाही बाबा, पाण्याकडे यावं लागतं म्हणले, आपण दान घेणार नाही. अडचण काय? राजा तुला सांगितलं ना ती मगरीची अडचण. अहो रोज गुरुजी काय घाबरता तुम्ही मगरीला? झेड प्लस ना, आज झेड प्लस प्लस. आपल्याकडे सिक्युरिटीच्या ज्या ग्रेड आहेत त्याच्या झेड प्लस प्लस पण आहेत बरं. पंतप्रधानाला, राष्ट्रपतीला झेड प्लस प्लस असते, त्याच्यात ग्रेड आहेत, त्याची नाव आहेत, पण आता मला ती सगळी उपस्थित नाही आहेत. काळजी काय करता? नाही रे बाबा मी येत नाही. अहो गुरुजी सोन्याचं दान आहे. म्हणजे किती सोनं दान करणार आहेस? म्हणजे हत्तीच्या वजनाचं. असं आहे का? पण आपल्या सुरक्षेचं काय? झेड प्लस प्लस प्लस. आज ठीक आहे म्हटले. आता लक्ष देऊन ऐका, माझा समारोपाकडे दृष्टांत आला. ब्राह्मण गंगेच्या काठावर आला, दान स्वीकारलं, दान घेतलं, आणि दान घेतल्यानंतर पटकन बाहेर निघाला. तेवढ्यात एका शिपायाने हात धरला, आणि शिपाई ब्राह्मणाकडे बघून हसू लागला. आणि शिपाई ब्राह्मणाला म्हणतो, गुरुजी ओळखलं का? तुम्ही ओळखलं का? ओळखून राहा. त्याला ओळखून राहा. त्याला ओळखून राहिल्याशिवाय जीवन नीट जगणार नाही माणूस, हे ध्यानात ठेवा. त्याला ओळखून राहा. ओळखलं का? कोण रे तू? तो साप आठवतो का? हा. ती मांजर? हा. तो वाघ? हा. तोच ना मी. मृत्यू आहे मी. पण ब्राह्मण हसू लागला. लक्ष द्या. ब्राह्मण म्हणला, बाळ्या मी तुझा मरणात तुझा मी पाठलाच चुकू शकलो नाही, पण तुला कायद्यात बदल करायला लावला. म्हणजे काय? तू मला मगरीच्या रूपात न्यायला येणार होता, तू मला माणसाच्या रूपात न्यायला आला. तो पुरुष काल पुरुष म्हटला, गुरुजी मला साप होता येतं, सापाचं मांजर होता येतं, मांजरीचं वाघ होता येतं, वाघाचं माणूस होता येतं, माणसाचं शिपाई होता येतं, मला मगर व्हायला काय वेळ लागणार आहे? लगेच तो मगरीच्या रूपात प्रगट झाला आणि एका घासात ब्राह्मण संपवला. दृष्टांत संपला. मला या सगळ्या गोष्टीतून एकच सांगायचे, कुठेही जाऊन बसा, मृत्यू आपल्या सोबत आहे. शेवट ठरलेलाच आहे, होणारच आहे. म्हणून गीतेतला एक श्लोक सांगतो ना, अभंगाकडे लवकर वळतो. मला सांगा पूर्व कोणती? माझं पाठ पूर्वेला आहे आणि तोंड पश्चिमेला आहे. मला तुम्हाला विचारायचं भाऊ, सूर्य कोण्या दिशेला उगवतो? पूर्वेला. मावळतो कुठे? पश्चिमेला. रोज असंच असतं का बदल होतो कधी कधी? कधी इकडून उगवतो का? हा, इकडं थोडा कलतो उगवायला, इकडं थोडा कलतो. हा, ही पूर्व आहे ना. दक्षिणायनामध्ये इकडे इकडं कलतो, उत्तरायणामध्ये इकडे इकडं कलतो, पण कधी इकडून उगवतो का सूर्य? कधीच नाही. मग मला सांगा, सूर्य पूर्वेलाच उगवतो आणि सूर्य पश्चिमेलाच मावळतो, ही प्रकृती आहे. हे काय आहे? प्रकृती आहे. सूर्य इकडून उगवला नाही पाहिजे, सूर्याने इकडून उगवलं पाहिजे असं म्हणणं विकृती आहे. आणि सूर्य असाच उगवत असतो, आपण तोंड फिरवलं पाहिजे, ही आपली संस्कृती आहे. ज्या गोष्टी अपरिहार्य असतात तिथं माणसानं समाधान मानून घेतलं पाहिजे. अर्जुना, जातस्य ही ध्रुव मृत्यू हो, जो जन्माला आला तो मरणारच आहे. ध्रुवम जन्म मृतस्यच, जो मेलाय तो जन्मालाच येणार आहे. म्हणून तस्मात अपरिहार्य अर्थे, हे अपरिहार्य असल्यामुळे नत्वम शोचितो अर्हसी, तो शोक करू नकोस, याला स्वीकार. जेव्हा माणसाच्या हाताच्या पलीकडे असतं ना, तेव्हा माणसानं विचारानं स्वीकारलं पाहिजे. याला उदाहरण कायम सांगत असतो. पंढरपूरची आषाढी एकादशी, गर्दी खूप आणि वातावरण ढगाळ.
पंढरपूरचं वातावरण दमट. त्यात बोधे बाबाचा मठ पाहिला ना तुम्ही, आपले बोधे बाबा, ते 40x60चा तो मठ, एकही खिडकी नाही. आणि त्याच्या ढोक महाराजाचं कीर्तन, 3 मजले फुल, पाय ठेवायला जागा नाही. आणि तेवढ्या मठात फक्त एकच फॅन ढोक महाराजाच्या डोक्यावर, आणि तोही विलंबित 1 तालामध्ये चालत होता. किती विलंबित 1 तालात तो चालायचा. म्हणजे बाजीराव मस्तानीच्या महालातला काढला आणि इथंच आणून लावला जसा काय, अशी स्थिती. गरम भयान होत होतं. ऐका बरं उदाहरण लय गोड ऐकण्यासारखे. मी बोधे बाबाच्या शेजारी उभा होतो. म्हणलं बाबा गरम होतंय? काहीच नाही, सहज. म्हणलं बाबा एखादा फॅन सांगायचा? म्हणलं गरम फार होतंय. माझ्या कानात बाबा जे बोलले ना ते लय गोड आहे. बाबा माझ्या कानात म्हणले, उमेश बुवा आईच्या गर्भात किती गरम झाला असेल. याला म्हणतात परिस्थितीला स्वीकारणं. आम्ही जन्माला आलोय ना, आम्ही मरणारच आहोत, ही परिस्थिती प्रत्येकानं स्वीकारली पाहिजे. ही वस्तुस्थिती सगळ्यांनी स्वीकारली पाहिजे. तुमचे काम उरकलेले असो किंवा उरकलेले नसो. अनिरावच्या दृष्टीने पहा, मुलगा तरुण आहे, मुलगी अजून बिना लग्नाची, मुलगा बिना लग्नाचा आहे. अजून जिम्मेदारी, बाप म्हणून जिम्मेदाऱ्या शिल्लक आहेत. पण तिथून निरोप आला ना, तो निरोप परत नाही पाठवता येत. तिथं जावंच लागतं. आणि मग जिथं जावंच लागतं, माणसानं समजूत ठेवून घेतली पाहिजे, आपल्याला मरायचंच आहे. फक्त फरक एवढा आहे. तो दृष्टांत लय गोड आहे, तेवढा सांगतो ना, अभंगात प्रवेश करतो. एका गावात पाऊस पडला वेड्याचा. जुन्या काळात पाऊस पडायचे, सापाचा पाऊस पडला, बेंडक्यांचा पाऊस पडला, असं लोक म्हणायचे. त्याचं कारण काय? असं भौतिक वातावरण निर्माण व्हायचं. बिळातले साप बाहेर यायचे, बिळातल्या बेंडक्या बाहेर यायच्या, त्या भरपूर दिसायच्या. मग लोक काय म्हणायचे? पाऊस कशाचा पडला? सापाचा. तसा पाऊस पडला कशाचा? वेड्याचा. जो जो पावसात भिजल तो वेडा व्हायचा. सगळं गाव वेडं झालं, सगळं गाव वेडं झालं. फक्त राजा आणि प्रधान भिजायचे राहिले. आणि सगळं गाव वेडं झालं. वेडं गाव काय करायचं? वेड्यांचं एक लक्षण असतं, वेड्याला शहाणे बघवत नाहीत. लक्षात येते माझं बोलणं? वेड्या माणसाचं वैशिष्ट्य काय? त्याला शहाणे माणसं बघवत नाही. ज्याला काहीच गाता येत नाही ना, ते लय परवडलं. ज्याला निमार्द गाता येतं त्याचा लय त्रास होतो, भयान त्रास होतो. हे निमार्द नीट म्हणणाऱ्याला नीट म्हणू देत नाही. घटना सांगतो. भामचंद्रराव सप्ता, गोपाळ भामचंद्रराव आणि साहेबराव नाना, त्या सप्त्याला नानाच्या शेजारी एक बसायचं रोज, आणि ते बेसूर म्हणायचं. नाना ते दिसला की उठायचे पलीकडे जाऊन बसायचे. बरं त्याला वाटायचं मी नानाच्या शेजारी बसव, ते पुन्हा उठून बसायचं. एक दिवशी नानाचे अरे तुझ्या भेन इकडं आलो रे, तिथंच बसणं तू. म्हणजे नाना असं का? म्हणे मी जे स्वरात मला हे बेसूर करतो म्हणे. घडलेली घटना आहे, घडलेली घटना. मूर्खाचं वैशिष्ट्य असतं, मूर्खाला शहाणे कधी बघवत नाहीत. मग ते काय करायचे मूर्ख? ते वेडे शहाणं दिसलं की त्याला मारायचे. आणि जेव्हा हे लोण राजवाड्याकडे निघालं तेव्हा राजाने प्रधानाला विचारलं, प्रधानजी आता काय? म्हणे महाराज जगायचं असेल तर वेड्यात वेड होऊनच जगावं लागेल, नाही तर पर्याय नाही. कोणी गुवाहाटीला गेलं तर आपल्याला कोण्या काय निमित्तानं जावं लागल, वेड्या संगतीत वेड व्हावा लागल, पर्याय नाही. मग जसा समाज वेडा झाला, लक्ष द्या मंडळी, तसा राजा वेडा झाला. त्यानं कपडे फाडले, तो वेडेपणा करायला लागला. फक्त दोघात फरक काय असायचा? वेडे कुठेही लोळायचे आणि राजा आणि प्रधान जागा पाहून लोळायचे. तसे मूर्ख मरतात, जसे जीव मरतात तसे साधूही मरतात. फक्त फरक एवढा आहे, त्यांच्या आणि आमच्या मरणामध्ये फरक आहे.
आमचा शेवट कसाही होतो आणि त्यांचा मात्र शेवट तो भला शेवट तो भला शेवट तो भला शेवट तो भला माझा भाऊ गोड झाला माझा भाऊ गोड झाला आलो निजाचा माहेरा आलो निजाचा माहेरा माझा भाऊ गोड झाला माझा भाऊ गोड झाला आलो निजाचा माहेरा आलो निजाचा माहेरा शेवट तो भला 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 माझा भाऊ गोड झाला आलो निजाचा मायरा आलो निजाचा मायरा शेवट तो भला माझा भाऊ गोड झाला शेवट तो भला माझा भाऊ गोड झाला माझा भाऊ गोड झाला आलो निजाचा माहेरा 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 अरे शेवट सगळ्याचाच होतो इथं प्रत्येक जण मरायला चाललेलं आहे पण त्यांच्या आणि आमच्या मरणात फरक आहे हो ऐकलं का स्पीड ब्रेकर ज्याला माहिती आहे त्याची गाडी आदळती आणि जो ज्याला माहित नाही त्याची गाडी आदळती पण ज्याला माहित नाही ना त्याच्या मनक्याला दणका बसतो आणि ज्याला माहिती आहे ना त्याची गाडी हळूच आदळती तसा मृत्यू नावाचा स्पीड ब्रेकर तुम्हाला माहित नाही म्हणून हातपाय रगडून मरावं लागत त्यांना मात्र माहित असल्यामुळे त्यांचा तो गोड होतो माणसाचं शेवट गोड होणं काय तुमच्या सगळ्यांच्या डोक्यात सांगू का शेवट गोड होणं म्हणजे काय तुमच्या सगळ्याच्या मनातलं सांगतो पोरानं उद्योगाला लागणं नातू चांगला असणं पंतवाचं लग्न पाहणं लक्षात येते माझं बोलणं एवढं करून मरेपर्यंत एकही बीपीची गोळी लागली नाही एकही शुगरची गोळी लागली नाही बघायला चष्मा नाही हाताला काठी नाही आणि सकाळी बाहेर गेला आणि घरी येऊन बसला आणि गेला तुमच्या दृष्टीने हा काय आहे शेवट गोड आहे शास्त्रात ह्याला शेवट गोड म्हणत नाही मरताना तुम्हाला शरीर कसं मेलं याला अर्थ नाही मरताना तुमची वृत्ती काय विचार करू लागली याला अर्थ आहे माणसाचा शेवट शरीरावर गोड नाहीये म्हणून पहा आपल्या संत परंपरेत काय साधूला मरण त्या मकरध्वज राजाचं मरण सांगतात मकरध्वज राजाला करवतीनं कापून मारले गुरु गोविंद सिंगाला त्याला उकळून मारले चोकोबारायला गावाच्या कुसाखाली मारले तरी त्यांचा शेवट गोड आहे कारण का शरीर कुठे आहे याला अर्थ नाही मरताना तुमचा विचार काय आहे याला अर्थ आहे हो
अंतकाळी ज्याच्या नाम आले मुखा 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 तुका म्हणे सुखा पार नाही तुका म्हणे सुखा पार नाही तुका म्हणे तुका पार नाही तुका म्हणे तुका पार नाही अंतकाळी ज्याच्या नाम आले मुखा तुका म्हणे सुखा पार नाही तुका म्हणे सुखा पार नाही अंतकाळी ज्याचा नाम आले मुखा तुका म्हणे तुका पार नाही तुका म्हणे तुका पार नाही अंतकाळी ज्याच्या नाम आले मुखा अंतकाळाला त्याचं मन कुठं होत एक बोलू आयुष्यभर परमार्थ केला आणि मरताना तर विकार आला चालत नाही आपल्या 2 साधूच्या कथा 2-2 मिनिटात सांगतो ना 8 तास घेतो हो एक फार मोठे तपस्वी साधू होते तपस्वी फार शरीर गलित गात्र झालं आणि शिष्यानं गुरुला चप्पल आणली भारी कोल्हापुरी म्हणू आपण 2 मिनिटासाठी काय आणली भारी चांबड्याची चप्पल आणली एकदम भारी आणि गुरुजीला चप्पल आली गुरुजी आजारी पडले मग शिष्यानं म्हणला गुरुजीला आणलेली चप्पल वापस न्यायला बरं वाटत नाही त्यांनी तशीच दरवाजाजवळ ठेवली तो गुरुजी रोज पडल्या पडल्या त्या चप्पलाकडे बघायचा चप्पल घालायची राहिलीच चप्पल घालायची राहिलीच आणि बघता काय तसं चपलीचं चिंतन करता करता तो साधू मेला पुढचा जन्म त्याला चांभाराच्या वंशात मिळाला ते संत रोहिदास महाराज आहेत आदली जन्मीचे तपस्वी आहेत आयुष्यभर तप केलं पण मरताना चप्पल ध्यानात आली जन्म मिळाला अजून एक कथा आहे तुकोबरायचं प्रमाण आहे वासनेचा संग होय अंतकाळी वासनेचा संग होय अंतकाळी वासनेचा संग होय अंतकाळी वासनेचा संग होय अंतकाळी करीत पोबडी जन्मधरी करिता पोबळे जन्मधरे करिता पोबळे जन्म घेणे वासनेचा संग होय अंतकाळी वासनेचा संग होय अंतकाळी वासनेचा संग होय अंतकाळी वासनेचा संग होय अंतकाळी करिता पोबळे जन्मधरे करिता पोबळे जन्मधरे करिता पोबळे जन्म घेणे जन्म शब्द काय तुकोबाराचे तपोबडी बलाढ्य तपवान त्याला जरी शेवटच्या काळात वासना निर्माण झाली ना त्याला जन्म घ्यावा लागतो त्या कल्याण मासिकात त्याला कथा वाचली होती लय गोड कथा आहे एक साधू होते फार तपस्वी मग अशी आपली चर्चा झाली हा काशीनाथ बुवा आणि काय स्वामीचं नाव सांगितलं तुम्ही सर्वानंदजी महाराज हा असे तपस्वी साधू होता भला मोठा तपस्वी बरं ते म्हणेल ते व्हायचं साधूची एवढी ताकद होती मग शिष्य जवळ असायचे आणि एका दिवशी सगळ्या शिष्याला त्या साधूला जवळ बोलवलं आणि म्हणले बाळांनो आता मी जातो नाही कीर्तन झाल्यावर दुसऱ्या कीर्तनला जाऊ का असं मला विचारायचं शिष्य म्हणले गुरुजी काय गडबड करताय थांबा ना थोडं आम्हाला मार्गदर्शन करायला नाही रे आमक्या दिवशी मला जावं लागणार आहे आयुष्याचा माप संपला आता पण ऐका पोरव म्हटले काय मी मेल्यानंतर माझा जेव्हा अंत्यविधी होईल ना तेव्हा तुम्हाला मृदंगाचा आवाज कानावर येईल असा हा तुमच्या कानावर काय येईल मृदंगाचा आवाज येईल म्हणजे गुरुजी जर मृदंगाचा आवाज आला तर समजून जायचं गुरुजी मुक्कामाला पोहोचले आणि जर मृदंगाचा आवाज आला नाही तर समजून जायचं
गुरुजी काय देवापर्यंत पोहोचलेले नाहीत. त्या गुरुचा अंत्यविधी झाला पण मृदंगाचा आवाजच नाही आला. ते जे 4-5 बैठकीतले होते ते म्हणजे तुला आला का, तुम्हाला आला का, तुला रे नाही. पण ते म्हणजे झाकली मूठ 1.25 लाखाची, हे बाहेर फोडायचं नाही. झालं ते झालं. पण त्या चौघानं गृहीत धरलं की गुरुजी आता कुठे गेले, मुक्कामाला पोहोचले नाहीत. नाही पोहोचले मुक्कामाला. ऐका, थोड्या दिवस गेले आणि त्या गुरुचाही गुरुबंधू एक साधू तिथे आश्रमात आला. आता ही अडचणी संसारिकाला सांगून उपयोगाच्या आहेत का? त्या 4 शिष्याने त्या गुरुजीने विचार, अरे गुरुबंधू कुठे आहेत? म्हणे वारले म्हणे 1 महिन्यापूर्वी. असं असं जा म्हणे, काय हरकत नाही. पण गुरुजी आमचा एक प्रश्न आहे. काय? ते मरताना आम्हाला असं असं बोलले होते पण तसं घडलं नाही, मृदंगाचा आवाज आला नाही. असं हो. पण तुझे गुरुजी जेव्हा वारले तेव्हा गुरुजी कुठं होते? म्हणजे खाटावर झोपलेले होते. लगेच ते खाटावर झोपला आलेला साधू, राहू दे राहू दे राहू दे, खाटावर झोपला. म्हणजे उजव्या कुशीवर होते का डाव्या कुशीवर होते? आम्ही तुम्हाला विचारतो काय तुम्ही आम्हाला सांगता काय? नाही, उजव्या कुशीवर का डाव्या कुशीवर? डाव्या कुशीवर. पुढे खिडकी होती. म्हणजे खिडकी उघडी होती का लावलेली होती? उघडी होती. उघडा म्हणले. सहज पाहिलं तर बरोबर या साधूच्या खिडकीच्या बाहेर एक बोराचं झाड होतं आणि त्याला भलं एक टपोरं बोर आलेलं होतं. ते म्हणजे तो गुरुजी कुठंच गेला नाही, ते बोर तोडून आण म्हणजे त्या बोरात येतो गुरु. हा हो, आणला. आणलं ते बोर फोडलं, त्याच्यातली आळी बाहेर पडली. तिला ऊन सहन नाही झालं, ती तडपड तडपड केली ना आळी मेली आणि मृदंगाचा आवाज शिष्याना आला. माझा दृष्टांत संपला. आला ना आता आवाज, बस. तात्पर्य काय म्हणजे, मरताना आमचे विचार काय होते याला अर्थ आहे. उदाहरण दिलं, चोकोबर भिंती खाली ठेचून मेले, मकरध्वज करवती खाली मेला, गोविंद देवासारखे महात्मे उकलत्या तेळामध्ये, धर्माच्या इतर आहेत पण येशू ख्रिस्त अंगात खिळे ठोकून मारण्यात आलं. मरण कसं आलं यावर शेवट खरा नाही. माणसाला मरताना विचार काय होते यावर ते अवलंबून आहे. आमचा मात्र शेवट गोड झाला, खूप गोड झाला. नुसता गोड नाही, बहु गोड. आता ह्याच्यापेक्षा शेवट गोड होऊ शकत नाही. याला आमचे गुरुजी मारुती बाबा कोरेकर उदाहरण देतात. म्हणजे आदर्श मृत्यूचा पराकोटी, परा म्हणजे काय झालं त्याला शब्द काय, पराकाष्ठा झाली. आता ह्याच्यापेक्षा गोड होणं शक्य नाही. याला गुरुजी आमचे उदाहरण देतात मारुती बाबा. एका गावात भागवत चालू होतं, गोपाळबा, आणि बाया भाबड्या रोज भागवताला यायच्या आणि बायांची भावना लवकर बसते. ती बाई महाराजाकडे आली. म्हणे महाराज तुम्हाला खायला काय आवडतो? म्हणे बाई मला रव्याचे लाडू लय आवडतात म्हटले. आणते म्हणले उद्या. ती बाई गेली आणि त्या बाईनं अंदाज केला महाराज एवढा कुंटलाचा. माझ्याकडे काय बघता, मी तिथलचं सांगायला लागलो. ह्याला डायबिटीस असला तर ते म्हणला बाबा गोडा आण, आपण मापात टाकू. तिने 1 किलो रव्याला 1.25 किलो साखर टाकली, लाडू तयार केले, आणले. लाडू खाल्ला साधून. बायाची अपेक्षा असते लाडू कसा झाला विचारायचा. महाराज लाडू कसा झाला? म्हणजे बाई लाडू चांगला झाला पण साखर थोडी कमी पडली म्हणजे. असं दुसऱ्या दिवशी बाईने 1 किलोला 1 किलो साखर टाकली, महाराजाला आणून दिला. महाराज लाडू कसा झाला? आणि बाई चांगला झाला पण साखर थोडी कमीच पडली. तिसऱ्या दिवशी बाईनं 1 किलो रव्याला 2 किलो साखर टाकली. महाराज लाडू कसा झाला? म्हणजे तसा चांगला झाला पण साखर थोडी कमीच पडली. ही बाई चिडली, म्हणजे महाराज आहे का मुंगळा आहे? मारुती बाबाचे शब्द आहेत. महाराज आहे का मुंगळा आहे म्हणजे पाय साखर कमीच पडली. दुसऱ्या दिवशी त्या बाईनं नुसत्या साखरेचेच लाडू तयार केले, दिले. त्या महाराजांनी नुसत्या साखरेचा लाडू खाल्ला. ती बाईने विचार कसा झाला लाडू? तीन बाई लाडू चांगला झाला पण साखर जरा कमीच पडली. ती म्हणली महाराज आता ह्याच्यापेक्षा गोड होणं शक्यच नाही. आता पराकोट झाली. म्हणून ऐकलं का, भगत सिंगाचाही शेवट गोड आहे. भगत सिंगाचा शेवट गोड आहे. APJ अब्दुल कलाम यांचाही शेवट गोडच आहे. अटल बिहारी वाजपेयी यांचाही शेवट गोडच आहे. काहीतरी करून मेले नव्हते ते, आपल्यासारखे थोडेच मेले, आले तसे गेले. यांचा शेवट गोड आहे. पण ऐकलं का, तुकाराम महाराजाचा जेवढा गोड आहे तेवढा कोणाचाच नाही. म्हणून शेवट तो भला माझा बहु गोड झाला. महाराज तुम्ही गोड शेवट झालाय कशावरून ठरवलं? महाराज म्हणतात ते ठरवण्याचं कारण आहे
आलो निजाच्या माहेरा माहेरा आलो निजाच्या 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 माहेरा बेटी रखुमाईच्या बरा बेटी रखुमाईच्या बरा बेटी रघुमाईच्या वरा बेटी रघुमाईच्या वरा आलो निजाच्या माहेरा 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 आलो निजाच्या आलो निजाच्या माहेरा आलो निजाच्या माहेरा आलो निजाच्या माझा शेवट गोड झाला. कशामुळे झाला? मी माझ्या मूळ स्वरूपाला आलो, निजाच्या माहेरा. आपलं खरं माहेर कोणतं आहे? परमात्मा स्वरूप, हेच आपलं माहेर आहे. ती ठुमरी आहे पहा, ठुमरीमध्ये लय गोड पद आहे. मी अनेक वेळा म्हणतो असतो, ते म्हणतो आज बी, करावं दे. कोरी चुनरिया आत्मा मोरी, ऐकताय ना? कोरी चुनरिया आत्मा मोरी मैल है माया जाल. कोरी चुनरिया आत्मा मोरी मैल है माया जाल. ओ दुनिया मेरे बाबुल का घर, ये दुनिया ससुराल. हाँ जाके बाबुल से नजरे मिलाऊं कैसे, घर जाऊं कैसे, लागा चुनरी में. आता माझं मूळ स्वरूप काय आहे ते मी माझ्या स्वरूपाला गेलो, आलो निजाच्या माहेरा. ते काय आहे तर भेटे रखुमाईच्या वरा. परिणाम काय झाला? परिहार झाला अवघ्या दुःखाचा मागेला. माझ्या पाठीमागं खूप दुःख लागले होते जन्म मरणामुळे. जन्म मृत्यू जरा व्याधी, ऐकलं का? ओ सकळे दुःख धामे आणि भुंजताती मृत्यू जन्मे, ज्ञानोबराची ओवी आहे. माणसाला सगळं दुःख जन्म आणि मरणामुळे. तुमचे गुडघे दुखतात का? नाही, गुडघे नाही दुखत? हा दुखतात की. कोणा डायबिटीस आहे का माझ्यासमोर बसलेल्या पैकी? बीपी आहे का? थायरॉइड आहे का? पित्ताचा त्रास आहे का? कोणाचं डोकं दुखतं का? कोणाचं पोट दुखतं का? हे आपलं सगळ्याच्या दुखण्याला एकच कारण आहे, काय? आपण जन्माला आलो म्हणून दुखत आहे. आणि ह्याला एकच औषध आहे. माझ्याकडे एवढं जालिम औषध आहे, तुम्ही कोणताही रोग होऊ द्या, ते फक्त एकदा घ्यायचं, पुन्हा कधीच दुखणार नाही. त्या औषधाचं नाव आहे राऊंड अप. एक ग्लास घ्यायचं आणि झोपायचं, पुन्हा कधीच काही दुखत नाही. निवटली याचे जैसे पोट न दुखे. माणूस दुःख का भोगतो? जन्माला आलो म्हणून. आणि अजून का भोगतो? अजून मेला नाही म्हणून. म्हणून सगळे दुःख जन्म आणि मरणात आहे. निजाच्या माहेराला गेल्यामुळे माझं जन्म मरण संपलं. परिणाम परिहार झाला अवघ्या दुःखाचा मागिला. आणि ऐकलं का मंडळी, प्रत्येका जीवनात काहीतरी कमतरता आहे जीवदशेमध्ये. जरी तुम्ही बागायतदार असाल, कोणी कलाकार असाल, कोणी कीर्तनकार असाल, प्रत्येकाच्या जीवनात काहीतरी कमतरता आहे. पूर्ण सुखी कोण आहे? पण आमचं जीवन काय झालं? आमचं जीवन या माहेराला आल्यामुळे. हो, आता तो का म्हणे वाणी वाणी, तो का म्हणे वाणी वाणी, तू का म्हणे वाणी, वाणी तू का म्हणे वाणी, तू का म्हणे वाणी, तू का म्हणे
म्हणे वाणी तुका म्हणे वाणी तुका म्हणे वाणी आता घेऊ धनी घे आता घेऊ धनी आलो निजाच्या माहेरा आलो निजाच्या माहेर गेली आता घेऊन गेली आता घेऊन आलो निजाचा माहेरा आलो निजाचा माहेरा आता आमच्या जीवनामध्ये वाणी गेली म्हणजे आता कोणतीच कमतरता संपली. आम्ही फक्त आनंद लुटणार. एक केलं पाहिजे मंडळी. मी मगाशीच बोललो मरण प्रत्येकालाच आहे, पण मरण प्रत्येकाने आधी काय काम केलं पाहिजे. माणसाकडे जेव्हा 4 कामं असतात तेव्हा माणूस महत्वाच्या आधी करत असतो. हा साधा व्यवहाराचा नियम आहे. तुमच्याकडे तुम्हाला 4 लग्नाला जाणं गरजेचं आहे आणि तुम्ही एका 2च लग्नाला जाऊ शकता. लग्न किती त्या दिवशी तुमच्या मागं 4, पण तुम्ही पोहोचू किती ठिकाणी शकता? 2च ठिकाणी. मग तुम्ही कोणते 2 निवडता? जे महत्वाचे आहेत ते महत्वाचे आहेत ते. म्हणून आधी आपण प्राधान्य महत्वाच्या कामाला देतो. तसं आयुष्यामध्ये आयुष्य फार कमी आहे. त्या थोड्या वेळेमध्ये आपण महत्वाच्या कामाला वेळ दिला पाहिजे आणि आपला शेवट कसा गोड होईल, आपली वृत्ती कशी तयार होईल याचा विचार केला पाहिजे. महाराज काय माणसाचा शेवट गोड कधी होतो? नियम आहे का? नियम आहे. ज्याला दिवसभर चांगलं काम करता येतं त्याला संध्याकाळी शांत झोप येते. दिवसभर जर चांगलं कर्म केलं नाही तर माणसाला संध्याकाळी झोप चांगली येत नाही. तसं मरण चांगलं येण्याकरता आयुष्यभर चांगलं जगावं लागेल आणि चांगलं जगलं की माणसाला चांगलं आयुष्य संपेल, मृत्यू येईल, त्याला सामोरं जायचे पण आपला शेवट गोड व्हावा आणि त्याच्याकरता देवानं आम्हाला ताकद द्यावी अशी प्रार्थना करू. या ठिकाणी बस झालं की राहू दे बाहेर पीटी मास्तराला राहू दे. या ठिकाणी आज आपण एका पित्याच्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं उपस्थित आहोत. आपल्याच गावामध्ये किराणा मालाचं त्यांचं दुकान आहे आणि चांगल्या पद्धतीने आपला व्यापार ते करत होते. बस बळा बस. चांगला व्यवहार ते करत होते आणि हा व्यवहार करत असताना त्यांना अपघाती मृत्यू आला. त्यांच्या जाण्याने कोणाचा भाऊ गेला असेल, कोणाचा मुलगा गेला असेल, कोणाचं कोण गेलं, कोणाचं काय गेलं, पण सगळ्यात मोठं अडचण दुःख या लेकराचं आहे, कारण त्याचा बाप गेला. अजून त्या पोराचं वय जर पाहिलं तर एवढं धडाडीचं करण्याचं वय नाही, वय एकदम लहान आहे. काय जन्मतारीख आहे बाळा तुझी? 97. म्हणजे अवघं 26 वर्षाचं लेकराचं काय वय, की ज्या वयामध्ये आपल्याकडे शब्द आहे ना गद्दे 25 म्हणतात. 25ला शब्द काय वापरलेला आहे? गद्दे. म्हणजे त्या 25चं वय असं असतं, त्या वयात कोणीतरी सावरणारा पाहिजे असतो. आणि माणसाला कोण सावरू शकतो? एक सांगतो, पैशानं सावरणं म्हणजे सावरणं नसता, धीरानं सावरणं फार मोठं सावरणं असतं. तुम्हाला विचार सांगतो मी माझ्या बापाचा. माझे वडील आता रिटायर आहेत, सूतगिरणीत कामाला होते, त्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली. आता त्या सूतगिरण्या बुडाल्या, त्यांना काही त्याचा PAB भेटला नाही, काहीच नाही. मधल्या काळात आम्ही जेव्हा शिकत होतो तेव्हा ते मोलमजुरी करायचे आई वडील. मोलमजुरी करून त्यांनी आम्हाला इथपर्यंत आणलं. त्यांच्या आशीर्वादाने, तुमच्या आशीर्वादाने आम्ही 3 भाऊ आहोत. तिघांचे व्यवस्थित आहे. एक मॅटेट्रो चालवतो, एक वकील आहे, मी या क्षेत्रात आहे. त्या दोघांचं आई वडिलाचं एक स्वप्न होतं फार. आम्ही मराठा समाजात जन्माला आलो आणि मराठा समाजामध्ये कोण्या पाहुण्याकडे गेले की पहिले विचारतात शेती किती आहे तुम्हाला. साधारणतः मराठा समाजात काय केलं जातं, काय विचारलं जातं? शेती किती आहे. मग कोण्या पाहुण्या रावण्याकडे गेले ना आमच्या आई वडिलाला कोणी विचारलं शेती किती आहे, आमच्या आई गप्प बसायची.
आणि महाराज गरिबीचं दुःख लय वाईट असतो, लय वाईट असतं. ज्ञानोबाची ओवी ना, निकवड्या निष्ठुर आणि उभगीचे जे वे सोयरा. खरं आहे ते. महाराज आमचा एक पाहुणा आहे, म्हणजे तो पाहुणा एवढ्या दूरचा, आमच्या आईच्या आत्याच्या सवतीचा भाऊ एवढा लांबचा आहे. दलिंद्र गांजा विकतो अजून, पण बोलायला एवढा खोट. मी लहान होतो म्हणजे आळंदीला नेमकाच गेलो होतो, आळंदीहून घरी गेलो होतो आणि सगळे पाहुणे रावणे बसले आणि आमच्या आईला तिच्या माहेरचे सगळे साळू म्हणतात. म्हणे साळू तुझा वनवास संपला असं वाटत नाही म्हटले. ते मोठं झालं ड्रायव्हर, दुसरं झालं वकील, त्याचं त्याला पोट भरणा, आणि हे तर टाळपुट्याच झाला म्हणे. आमच्या आईला काय वाटायचं वाईट, पण काही 400 लोकात बोलता येत नव्हतं. घरी यायचे आणि रडायचे. महाराज आमचा अजून एक गुरुबंधू आहेत, नंतर नाव सांगतो, सोमनाथ महाराज तुम्हाला माहिती आहेत. ते घरी आले आणि आमच्या आईला म्हटले काय अक्का म्हणे, काय तुमच्या पोराचं खरं आहे म्हणले. आमचे खरं म्हणे, आमचे सप्ते जरी बंद पडले, आम्ही कीर्तनाला जरी नाही गेलो तर आम्हाला शेती आहे, तुमच्या पोराला काय म्हणे खायला. असं ऐकून आमच्या आईला काय वाटायचं, वाईट वाटायचं. आमच्या दोन्ही तिन्ही भावांनी विचार केला आणि त्यांच्याच आशीर्वादाने 4 वर्षापूर्वी एका जागी 15 एकर क्षेत्र आमच्या बंधूंनी घेतलं. तुम्हाला आश्चर्य सांगतो, वय 80च्या पुढे आमच्या वडिलांचं, आई 70च्या दरम्यान आहे, पण शेती घेतलं त्यांना पुन्हा तारुण्य आले आणि दिवसभर शेतात काय करतायत, कष्ट करतात. गेल्या वर्षीची घटना सांगतो मी, बापाचा आधार सांगतो. बरं गडी लावलाय बरं आम्ही, त्यांना सांगितलं आयुष्य मोलमजुरीत गेलंय, तुम्ही काम करायचं नाही, फक्त मागं पुढं पाहायचं, ते तुमचा छंद म्हणून पाहायचं. गडी लावलेला आहे, मजूर असतात, सगळं असतात. गेल्या वर्षी काय झालं माहिती आहे का, सोयाबीन फार चांगलं आलं आणि एके दिवशी रानडुकर शेतात आले आणि एक खळभर सोयाबीनचा त्यांनी काय केलं, नासुटा केला. 2-3 दिवसांनी मी घरी गेलो. मी गेल्यावर आई वडिलाजवळच राहतो बरं, आई वडील माझ्याजवळ नाही राहत, मी आई वडिलाजवळ राहतो. आई वडिलाला आपल्याकडे ठेवावं एवढा मोठा नाही झालो अजून मी त्यांच्याकडे राहतो. म्हणून मी शेतामध्ये गेलो, मळ्यामध्ये, तर घरामध्ये आई होती पण वडील नव्हते. मी विचारलं अक्का दादा कुठे आहेत ग. म्हणे आता तूच सांग बाबा, मी तर बोलून कंटाळले. झालं काय म्हणे, सोयाबीन मध्ये झोपायला गेलेत. म्हणलं का, रानडुकर खराब करतात म्हणून. बरं तुम्हाला माहिती, सोयाबीन मध्ये आमच्या इकडे, तुमच्याकडे मला माहित नाही, त्या सोयाबीन असेल, पण आमच्याकडे सोयाबीन मध्ये साप आणि परड नावाचा सापाचा प्रकार तो लय निघतो. एक तर तो धोका, आणि रानडुकर असेत महाराज, माझ्या छाती एवढाले रानडुकर आहेत, काय सांगायचं तुम्हाला. शासन ते म्हणतात ना, बाप भीक मागू, माय भीक मागू द्याय ना, काहीतरी आहे ना ते, बाप माय खाऊ घाली ना, बाप भीक मागू द्याय ना. महाराज त्या जुन्नर भागामध्ये एकही कुत्र राहिलं नाही. लोकांना शेळ्या बैल सुद्धा जाळ्यामध्ये टाकावं लागतात, कोंडून ठेवावं लागतं, एवढे बिबटे झालेत. बरं ते बिबटे त्या जाळ्याच्या खाली उकरतात आणि खालून जातात आणि जनावरं खालून नेऊन घेऊन जातात, पण त्यांना मारायचं नाही, रानडुकराला काही करायचं नाही. महाराज हरणाचे एवढे थाट आहेत आमच्याकडे, कळप आहेत. एकदा हरिण एकाच्या शेतात आलं तर ढेलभर कडलाच लावतात महाराज. निळगाई आहेत पुन्हा, निळगाई. बर ती जात एवढी बेडर, ती माणसाला सुद्धा भेट नाही त्या निळगाई. एवढ्या संकटात शेतकऱ्यांना काय करावं लागतं, सगळं पिकाला लेकरासारखं जपावं लागतं. बरं ते आल्यावर तरी त्याला किती दर आणि किती बाजारपेठ, मोठा प्रश्न आहे. असो, या वर्षी आमच्याकडे पाऊस नसल्यामुळे कापसाचं, आमचं मुख्य पीक काय आहे, कापूस आहे, 40% आल्यासारखं आलंय महाराज लोकांचं, 40%. आणि 7,100 रुपये भाव आहे हो फक्त. जाऊ द्या, ते दुःख कशाला सांगत बसू, सोडून देतो मी. ते रानडुकर मला कशाला गेले, रानडुकरासाठी. महाराज मला राहवलं नाही, मी बॅटरी घेतली आणि तेवढ्या रात्री बॅटरी सोयाबीन मध्ये गेलो. म्हणलं दादा घरी चला बरं तुम्ही. काय झालं महाराज, येतं का, अरे ते डुकर येतात आणि नासुडी करतात. वेळा काय नासुडी करायची तर करू द्या, 1 नाही 2 पोते जाऊ द्या. तुम्हाला ढुसणी मारली एखाद्या डुकरानं तर कुठं जाईल,
चला बरं. बरं 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 वा, आलो आलो. बरं त्या दिवशी आला माझा बाप. पण जेव्हा मी परत इकडं आलो, दुसऱ्या दिवशी माझा बाप परत तिथंच झोपायला गेला. काय होणार काय बापाचे तिथं झोपल्याने? एक गोणी बरंच वाचल ना. किती? एक गोणी बरं वाचल. काय त्याचा रेट होईल? 1,500 ते 2,000 रुपये होईल. त्या 2 आणि 1,500 रुपयाची किंमत नाहीये, बापाची मुलाविषयीची काळजी याची किंमत आहे मंडळी. ती की आधार असतो बाप, एक आधार असतो. आणि ज्या वयात बापाचा आधार पाहिजे त्या वयातच या लेकराचा बापाचा आधार गेला. मोठं दुःख आहे. मला वाटतं वडिलाच्या बरोबर आजोबाई 2-3 महिन्यातच, थोड्या काळात तेही गेले. आणि माणसाला बाप नाही तर आजाचा आधार, पण तोही आधार या लेकराचा संपला. म्हणून सगळ्याच्या नुकसानाला पर्याय, पण या लेकराच्या नुकसानाला पर्याय नाही. फक्त देवाला एक प्रार्थना करेन, पण ते कर्तबगार महाराज वयाच्या मानाने चांगली कर्तबगारी केली. कारण मी रोज कीर्तन करणारा माणूस आहे सोमनाथ महाराज, रोज. इतकंच नियोजन आहे, पण एवढं गोड आहे, खरं सांगतो एवढं गोड आहे, त्या लेकराचं कौतुक करावं लागेल मंडळी. मी ऋषी महाराजाच्या वडिलाच्या वर्षाच्या वेळेला बोललो होतो, पोराचं वय लहान आहे, पण एवढी महाराज गोळा केली, एवढी सोपी गोष्ट नाहीये. पण कमी वयात कर्तृत्व करण्याची कुवत या लेकराच्या अंगात आहे, ध्यानात ठेवा. गोड कार्यक्रमाचं नियोजन केलं, ती मंडपाची रेखीवपणा, सिस्टीमचा टाळकरी, श्रोते, सगळ्याच गोष्टी, आखीवता, रेखीवता, शिस्तप्रियता खूप चांगली आहे. म्हणून पोरगा कर्तबगार आहे. फक्त मी त्यांना एक सांगेन, पोराला एक सांगेन, कारण आतापर्यंत अक्षय तू फक्त मुलगा होतास, आता या परिवाराचा बाप झालास, ध्यानात ठेव. आता तुला स्नेहलला, बहीण आहे ना स्नेहल, तिचं बापाची भूमिका बजावायची. हो, आदरणीय सुवर्णाताई तुझी आई आहे, तिची काळजी घ्यायची आहे. कारण सुवर्णाताई जेव्हा या रोकडे परिवारामध्ये ज्याच्याकडे बघून आली होती तो तिचा गेलाय. तिला आता तुझ्याकडे बघितल्याशिवाय पर्याय नाही. कमी वयात बाप जाणं याचा अर्थ जिम्मेदाऱ्याचा बोज देऊन जाणे. म्हणून मी पोराला जरूर सांगेन, तो खूप चांगल्या वळणाचा आहे, वादच नाही, पण तुला हा परिवार सगळा सांभाळायचा असेल तर तुला तुझं वळण बिघडू देता कामा नये. आणि तुला हे का सांगावं लागतं? कारण बिघडण्याचं वय तुझं अजून आहे. म्हणून बहिणीचं लग्न आहे, आईचं आरोग्य आहे, तुझं लग्न झालंय, आनंद आहे, तुला साथ देण्याकरता तुझी बायको आहे, तिलाही सांगेन. याचे मंडळी, मला वाटतं तिचं नाव प्रिया आहे, मी प्रियालाही सांगेन, आमच्या पोरीसारखी ती, तिलाही सांगेन, तू ज्या घरात आली बाई त्या घराला सांभाळण्याची जिम्मेदारी तुझी पण आहे. आणि या लेकराला साथ दे तू. आणि बायकोची साथ जर असली ना तर रामप्रभूला जंगला सुद्धा स्वर्ग उभा करता येतो, ध्यानात ठेवा. रामप्रभूला बायकोची साथ आहे, जंगलात स्वर्ग उभा आहे. आणि दशरथाला बायकोची साथ नाही, राजवाड्यात पाय रुगडून मारावं लागले, ध्यानात ठेवा. बायकोची साथ लय महत्वाची. पण मी प्रियालाही सांगेन की तू अक्षयची काळजी घे. हो आहे, तुमचं वय आहे, तुमच्या काही हौशी आहेत, सगळ्या गोष्टी आहेत, पण काय असतं, ज्याला नेतृत्व करायचं ना त्याला फार मोठं बलिदान द्यावं लागतं मंडळी. बघा तुम्ही, ज्याला घरचा कारोबार करायचा असतो ना त्याला बलिदान द्यावं लागत असतं. आणि ऐकलं का, भोगात अनेक जन्म घातले, आता एक जन्म आपण त्यागातही घातला पाहिजे. जिम्मेदारी फार मोठी गोष्ट असते. म्हणून प्रियाताईला सांगेन, अक्षयला सांगेन की आता ही जिम्मेदारी परिवाराची वाढली आहे, ती आपण सांभाळली पाहिजे. आदरणीय सुवर्णाताईंना सांगेन, गेलं ते जाऊ द्या, पण आता याच्यात विश्व पाहून आपलं पुढील जीवन या लेकरांना कसं पुढं नेता येईल, घर कसं पुढं नेता येईल याचं मार्गदर्शन आपण करा, अशी प्रार्थना आदरणीय सुवर्णाताईला करतो. सगळा रोकडे परिवार आणि सगळ्यात महत्त्वाचं रोकडे परिवाराचे आप्त इष्ट शिंदेवाडी ग्रामस्थ महाराज, या दुकानदाराचे कौतुक आहे. कार्यक्रम म्हणून त्यांनी आपली दुकान आज काय ठेवले, बंद ठेवले. म्हणजे ह्यांची सहकार्याची भूमिका ह्याच्या पाठीमागे नक्कीच आहे. पण मी ग्रामस्थांनाही सांगेन आणि रोकडेचे पाहुणे मंडळीला सांगेन, पोरग लहान आहे, त्या लेकराची तुम्ही काळजी घ्या आणि त्याला साथ द्या, अशी प्रार्थना करून अभंगार जे काही बोलू शकलो ते माझ्या वारकरी शिक्षण संस्थेतले गुरुवर्य, थांब बाळा, 2 मिनिटं थांब. वारकरी शिक्षण संस्थेतले गुरुवर्य, माझे गुरुवर्य बंडातात्या कराडकर, माझ्या गुरुच्या चरणी समर्पित करतो.
आणि थांबतो आणि अक्षयला एक सल्ला देतो. शास्त्रानं असं सांगितलं, ज्याची कमतरता आपल्या जीवनात आहे तिथं माणसानं सद्गुरूला किंवा देवाला बसवत जावं. सद्गुरूला किंवा देवाला बसवत जावं. म्हणून आता तू वडील जरी गेले, ते वडिलासारखी बुद्धी कोण्या तरी सज्जन पुरुषाविषयी धर आणि देवाला मान, शास्त्राला वडील मान आणि त्यांनी सांगितलं त्या मार्गदर्शनाने चाल, असा सल्ला देऊन माझ्या वाणीला पूर्णविराम देतो. सर्व भजनी मंडळी, सर्व गुणीजन मंडळी यांचे आभार मानतो. राजामुळे आला त्यांचे आभार मानून सेवेला पूर्णविराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम माऊली ज्ञानराज माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज तुका म्हणे वाणी, तुका म्हणे वाणी, तुका म्हणे वाणे, तुका म्हणे वाणे, तुका म्हणे वाणी, तुका म्हणे वाणी, तुका म्हणे वाणे, तुका म्हणे वाणे. गेली आता घेऊ धनी, गेली आता घेऊ धनी, आलो निजाचा माहेरा, आलो निजाचा माहेरा. गेली आता घेऊन धने, गेली आता घेऊन धने, आलो निजाचा माहेरा, आलो निजाचा माहेरा. बेटी रकुमाईच्या वरा, रकुमाईच्या वरा, आवाज द्या थोडा.
भेटी रकुमाईच्या वरा भेटी रकुमाईच्या वरा आलो निजाच्या माहेरा आलो निजाच्या तुकाराम 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 सर्व उपस्थित भाविक सज्जन